शेतकऱ्यांनी फक्त 2च महिने पिकवायचं बंद करायचं. आज गॅस बंद झाला म्हणजे अन्न शिजवायची वस्तू आज बंद झाली तर पूर्ण भारत देश आपला हादरून गेला. तर त्याच ठिकाणी अन्नच बंद झालं तर काय होईल? मग तर येतील का नाही शेतकऱ्याचा दिवस? आज तुम्ही बघता भारत सरकारचं लक्ष नाही आपल्याकडं. शेतकऱ्याच्या केळीचा भाव आज 6-7 रुपये चालू आहे, 4-5 रुपये चालू आहे. ही माल आज माझा 2 आणि 3 रुपयाने मागते ती या जागेवर पडून दिलाय माल पण दिला नाही. मग मला सांगा, शेतकऱ्यांनी जर अन्न द्यायचं बंद केलं तेव्हा तरी मालाचे भाव वाढतील का नाही? तुम्ही सांगा. नाही तर केलंच पाहिजे शेतकऱ्यांनी. फक्त 2 महिने काहीच पिकवायचं नाही, स्वतः पुरतं पिकवायचं आणि स्वतःच खायचं, बाकी बाहेर माला द्यायचं नाही. नाही सरकार आपल्या पाया पडलं येऊन तर नाव बदलायचं आपलं शेतकऱ्याचं. तेव्हा कुठं लोकांना आपल्या शेतकऱ्याची किंमत कळेल. फक्त गॅस भेटेना म्हणून आपला भारत देश हादरून गेलाय, तर अन्नच नाही भेटलं तर काय होईल? जरा विचार करा तुम्ही एकदा. जरा तरी कधीतरी शेतकऱ्याची जाणीव धरा. शेतकऱ्यांनी पण एकजूट व्हा. पाठवा आपल्या शेतकऱ्यांना व्हिडिओ, जरा कळू द्या. एकी करून राहावा शेतकऱ्यांनी. नका एकामेकाचा पाय खाली ओढून ह्याचं पिकलंय बाहेर आलं माझं नाही आलं. शेतकरी एकत्र राहावा. अजून वेळ गेलेली नाही, नाहीतर खूप दिवस बेकार राहणार मित्रांनो. कारण आपल्यावर कोणाचंच लक्ष नाही. भारत सरकारचं लक्ष नसताना जो बाकीच्या लोकांचं लक्ष नसतंय. कुठला नेता येत नाही, कुठला कोण येत नाही. त्यामुळे स्वतः शेतकरी एकत्र व्हा, एकजुटीने राहा आणि आपल्या हमीभावासाठी लढा देत चला. नाहीतर आपला हल्ला बेकार राहणार हे आता सांगतो.